कर यांच्याकडे येऊन संपर्क करा. चालू होणारा सामना मामुरवाडी विरुद्ध मल्हार प्रतिष्ठान पावस. नाणेफेकीचा कौल गेलाय. मामुरवाडी संघाच्या बाजूने आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि गुणांसाठी आमंत्रित केले गेले मल्हार प्रतिष्ठान पावस संघाला. सध्याच्या घडीला पावस या संघाचा विचार करायला गेले तर रत्नागिरी क्रिकेट अक्षरशः दणानून सोडला या संघाने. कुठेही ट्रॉफी असू देत पहिल्या चर्चेचं नाव असतं पावस संघ. तो सध्याच्या घडीला या संपूर्ण सर्व चषकात आमच्या समवेत जोडला गेलाय आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या संपूर्ण दिवसामध्ये चांगला खेळ पाहायला मिळेल याच्यात काही शंकाच नाहीये. कारण जिंकायचं कसं आणि समोरच्याला हरवायचं कसं या संघाला चांगलंच माहिती आहे. स्ट्राईक एंडला खेळणारा फलंदाज मामुरवाडी संघाकडून सफवान, तर दुसऱ्या बाजूला मंदार मयेकर. वसीमाला गोलंदाजी एंड खोडून पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळताना दिसेल. दोन्ही क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेरून काढताना दिसेल. एक्स्ट्रा मिड विकेट आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. स्ट्राईक एंडला सफवान वारगीर, तर दुसऱ्या बाजूला मंदार मयेकर मग स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. वसीम नाकाडे गोलंदाजी एंड कडून राईट ओव्हर द विकेटने सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटने चेंडूला पाठवलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. अरफान नाकवा चेंडूपर्यंत पोहोचला. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आउटफील्ड मध्ये विचार करायला गेलं तर अलॉंग द ग्राउंड जर चेंडू गेला तर कोणत्या दिशेने जाईल शेवटपर्यंत सांगू शकत नाहीये. नजर तुमची चांगली असणे गरजेचं चेंडूपर्यंत. तेच काहीसं मागच्या चेंडूवर घडलं. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. मंदार दमदार स्ट्राईक एंडला येऊन पोहोचलाय. बाहुबली म्हणून समजलं जातं. याला चौकड्या षटकारांची बरसात कशी करायची हे त्याला माहिती आहे. मनगडा ताकद देखील बरीच आहे या खेळाडूच्या. तीन षटकांचा सामना. यावेळेस वसीम याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला मंदारसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटने चेंडूला पाठवलंय समोरच्या दिशेने. 6 धावांसाठी मंदाराच्या बॅटमधून दमदार षटकार येतोय. पहिलाच उल्लेख केलाय. हा फलंदाज जेव्हा जेव्हा इन फॉर्म मध्ये येऊन फलंदाजी करतो तेव्हा बॉलरला एकच प्रश्न पडतो, करे तो करे क्या, भागे तो भागे कहा से. आता मात्र तसाच फटका सरळ बॅटने त्याने खेळला. फुलरलॅनचा बॉल अक्षरशः बॅटच्या पल्ल्यात आला आणि सीमारेषा बाहेर गेला. 6 धावांसाठी षटकार मंदारच्या बॅटमधून. वसीम यांचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडासा फटका फसलाय. फलंदाज क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. तसाच फटका खेळायचा होता. बॅट थोडीशी हातामध्ये रोल झाली आणि त्यानंतर चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अरफानच्या नाकामध्ये जाऊन विस्तावतोय. फलंदाज बाद होईल. पहिला मंदारच्या रूपामध्ये लागलेला पहिला धक्का मामुरवाडी संघाला 7 या धावसंख्येवर. वसीम देखील एक चांगला गोलंदाज आहे. हुकमाचा एका गोलंदाजी यांकडून संभवलं जातं पावस संघाचा. उगीच नाही आम्ही अनेक ट्रॉफ्या जिंकलो. त्याचं उत्तम उदाहरण. अपयशानंतर यश कसं शोधायचं हे चांगलंच माहिती आहे पावस संघाला. एक षटकाराला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणारा चेंडू मंदार माघारी परतेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. संकेत आलाय. मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनच्या भूमिकेत फलंदाजी करताना दिसेल. मंदार यांचाच बंधू संकेत मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. 7 या धावसंख्येवर पहिला धक्का बसला. चेंडू आतापर्यंत संपले 3. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर मंदारी एक षटकार मारून माघारी परतलाय. मात्र वसीम स्ट्राईक गोलंदाज पावस संघाचा ओव्हर द विकेटने. या षटकातील पुढचा बॉल संकेत स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. मामुरवाडी संघाचा वनडाऊनचा फलंदाज. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू चाललाय शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. अहमद नाकवाच्या हातात. यावेळेस थ्रो आला तर कदाचित काहीतरी वेगळं समीकरण पाहायला मिळाली असती. मात्र चेंडू ज्यावेळेस पकड केली त्यावेळेस कुठेतरी बोटांच्या मध्ये चेंडू अडकला आणि त्यानंतर थ्रो करताना थोडीशी कठीणही प्राप्त झाली. त्याच्यामुळे एक धाव धावून कंप्लीट केली जाते. धावसंख्या पुढे सरसवली आतापर्यंत 8 वर. स्ट्राईक एंडला सफवान वारगीर. टेनिस क्रिकेट विश्व यूट्यूब चॅनल. त्यांची उत्कृष्ट कॅमेरा म्हणून यांची ओळख आहे रत्नागिरी जिल्ह्यात. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस अतिरिक्तची उसळी घेतली. लेंथ बॉल होता. पिक करण्यात थोडंसं मुश्किली प्राप्त झाली आणि त्यानंतर चेंडू चालला थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 3 षटकांचा सामना म्हणजे 18 चेंडूंचा सामना आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अनसाईडला. यावेळेस चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेट आणि त्यानंतर मिडॉनच्या मधून लॉंग ऑन पर्यंत चेंडूची सफर. 2 धावा त्या दरम्यान धावून कंप्लीट केल्या जातील.
धावसंख्या 2 पुढे सरसावेल. आतापर्यंत धावसंख्या झाली 10. षटक संपलंय. पहिलं एक गडी बाद झालाय मंदारच्या रूपामध्ये. 10ची सरासरी पहिल्या षटकात तर प्राप्त झाली. येणाऱ्या कालावधीमध्ये ही सरासरी गाठली तर इथून पुढे 30 धावा. अहमद नाकवा गोलंदाजी एंडकडून दाखल होईल. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि पहिल्या डावातील दुसरं षटक. पहिलं षटक संपलंय वासिम यांचं आणि त्यानंतर अहमद नाकवा. अजून देखील पहिल्या डावातील 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 ते 35 धावा. हा सामना नक्कीच तरी रोमहर्षक स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. कारण दुसऱ्या बाजूला मांबुर्डी संघाचा विचार करायला गेलं तर ह्या संघाला देखील गोलंदाज चांगले लाभलेत. सफवान पहिलं षटक हाताळेल. त्यानंतर अनेक समीकरण त्या षटकात हलताना दिसतील. आता मात्र अहमद नाकवा पहिल्या डावातील दुसरं षटक हाताळताना दिसतोय. पहिलं षटक वसीम यांचं चांगल्या रीतीने हाताळलं गेलं. 10 धावा आले त्यामध्ये आणि एक मोठी विकेट मंदार यांच्या रूपामध्ये देखील प्राप्त झाली. स्ट्राईक एंडला खेळणारा फलंदाज सध्याच्या घडीला संकेत 1 मध्ये 1 धावेवर खेळतोय. पहिलं षटक संपलंय. अहमद नाकवा गोलंदाजी एंडकडून पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. 30 सर्कलचा नियम संपूर्ण स्पर्धेमध्ये लागू केला गेलाय. पॉवर प्लेचं षटक संपल्याने त्यानंतर अतिरिक्तचे 3 खेळाडू म्हणजे तब्बल 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेरून काही जण दिसतील. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन असेल आणि त्यानंतर एक्स्ट्रा मिड विकेट स्क्वेअर लेगला एक खेळाडू आहे. पॉईंट रिझनमध्ये एक खेळाडू 30 सर्कलच्या बाहेरून हलक्यातने खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू चालला थर्डमॅनमध्ये डायरेक्ट हिट. यावेळेस थोडीशी धोक्याची घंटा वाजली होती सपवण्याच्या मनामध्ये. जर डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित माघारी देखील परतावा लागला असेल असतं कदाचित. मात्र 1 धाव धावून कंप्लीट केली जाते स्ट्राईक एंडला. आता मात्र सफवान बारगीर खेळताना दिसेल. दुसऱ्या बाजूला अहमद नाकवा गोलंदाजी एंडकडून. या षटकातील पुढचा बॉल पहिल्या चेंडूवर सिंगल आली. सफवान बारगीर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज. यष्टीरक्षकापासून थोडासा चेंडू दुरावलाय. चालला बॅकवर्डमध्ये. घोषंकी क्षेत्रात फक्त 1 धावेसाठी. क्षेत्ररक्षण चांगलं फैलावलं गेलंय. पॉईंट असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, लॉंग ऑन, एक्स्ट्रा मिड विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. इथून पुढे तुम्हाला चांगली गोलंदाजीच करावी लागेल. अहमद याचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा. क्रॉस बॅटेड. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू चाललाय निर्धाव. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. वारंवार या संघाचा उल्लेख केला जातो पावस संघ. सध्याच्या घडीला अशी काही चर्चा रंगली आहे. हिरो हेच आहेत, विलन देखील हेच आहेत आणि पिक्चर सुपर हिट आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू चाललाय समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये. अरफान चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 पुढे सरसवेल. आतापर्यंत 14ला 1.4 षटक आतापर्यंत संपलंय. स्ट्राईक एंडला सफवान बारगीर खेळताना दिसतोय. 6 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले. त्यामध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. संकेत देखील तसंच काहीसं खेळतो. 2 मध्ये 2 100च्या स्ट्राईक रेटने दोन्ही फलंदाजी करतायत. या षटकाचा विचार करायला गेलं तर आतापर्यंत अहमद याने 4 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केलेत. अहमद याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. वुडलँड स्पॉटवरून अतिरिक्तची उसळी घेतली चेंडूने आणि त्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा धाव चेंडू येतोय. कसलेला गोलंदाज आहे. फार काळ मैदानावर याची चर्चा राहते. ऑलराऊंडर, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ह्याला संबोधलं जातं. तो सध्याच्या घडीला पावस संघाकडून खेळताना दिसतोय. अहमद मल्हार प्रतिष्ठान पावस संघाकडून राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय पॉईंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. थोडीशी चूक झाली. यावेळेस सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय आणि 2 धावा यावेळेस जाऊन कंप्लीट केल्या जातील. आणि मोठ्या संघाची ओळख असती आहे ना. कारण ज्यावेळेस तुम्ही असा विचार करता हा संघ मोठा आहे म्हणजे मोठी धावसंख्या चेस करेल, म्हणजे ज्यावेळेस क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली त्यावेळेस त्याला देखील समजावलं गेलं की ह्या अशा 1-1 धावा फार महत्त्वाच्या असतात आपल्या संघासाठी. क्रिकेट हा खेळच असा आहे ज्या ठिकाणी तुम्ही चुकी करता तेव्हा तुम्हाला विजयापासून थोडंसं मुकावं देखील लागतं. धावसंख्या आतापर्यंत 2 षटकाचा अखेरी 16ला 1. पहिल्या षटकात यापुढे होणारा सामना असेल डोकंबळे विरुद्ध चंडिका नांदिवडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. कोणताही विलंब करू नका आणि तुमचा निर्णय घेऊन या. मैदानाच्या आतमध्ये शिवम मोरकर आलाय. पहिल्या डावातील तिसरं आणि अंतिम षटक घेऊन राईट वाराउंड विकेटने मारा करेल. स्ट्राईक एंडला संकेतसाठी हाफटाकर बॉल. रिव्हर्सचा फटका खेळायचा आहे. चेंडू चालला घोषंकी क्षेत्रात 2 धावेसाठी. धावसंख्या आतापर्यंत 18 धावा. पहिल्या षटकात 10 होते. त्यानंतर अहमद याने 6 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेत.
जर अजून देखील 5 चेंडूचा खेळ बाकी, 5 मध्ये 2 हिट आल्या तर या सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. 18 ही धावसंख्या तर झाली आतापर्यंत. 2.1 षटकात 1 गडी त्यामध्ये माघारी परतलाय संकेत ऑन स्ट्राईक शुभम मुरकरच्या विरोधात. रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा खेळायचा. यावेळेस पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा इंटरेस्टेड आहे. झेल पकडला जातोय का? यावेळेस पुन्हा एकदा चूक केली जाते. नॉन स्ट्राईक यार्ड करून स्ट्राईक एंडला धावण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेस या चुका तुम्ही करताय त्या कुठेतरी महागडी ठरू शकतात. एक एक धाव, एक एक विकेट फार महत्वाची असते या क्रिकेटच्या विश्वामध्ये. जेव्हा जेव्हा तुम्ही समोरच्याला कमकुवत समजता तेव्हा तेव्हा समोरचा तुमच्यावर आक्रमण करतो. सगळ्यात हवा या विश्वामध्ये सगळ्यात हलकी आहे, मात्र ती जेव्हा वादात रूपांतर होतं तेव्हा तेव्हा भलाभल्यांना नाकीनं वाढतं. तसंच काहीसं संकेताचा झेल निसटला. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 19ला 1 सफॉन बारकी स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचला शुभम मुरकर यांच्या विरोधात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री यांच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. ही सफवानी फटका खेळलाय जरूर, मात्र दुखापत त्या पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला होत असेल, कारण त्याने झेल सोडला. स्ट्राईक रोटेट झाली. सफॉन स्ट्राईक एंडला आला. त्यानंतरच्या 6 धावा. मोठा संघ पावस याच्याकडे बघितलं जातं, मात्र सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळी चेस करतील धावा त्यावेळेस एका दुसरी विकेट जर लवकर गेली तर दबाव येऊ शकतो. शुभम याचा पुढचा बॉल ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न उलटा फुलटा फिरला होता, मात्र पहिलंच ओळखलं शुभम याने आणि त्यानंतर लेग साईड लेग स्टंप चेंडू चालला एकटे षटकाच्या हातामध्ये. शुभमची देखील ओळख क्रिकेटमुळे झाली आणि फार मोठ्या प्रमाणात या क्रिकेटच्या रत्नागिरी क्रिकेट विश्वामध्ये शुभम मुरकर हे नाव देखील चर्चेत राहिलंय. श्री साई स्पोर्ट त्यांचा ब्रँड अँबॅसेडर देखील आहे तो. चेंडू चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळेस संकेत याला आउट केलं जातं रनआउट स्वरूपात. सफॉन बारगी स्ट्राईक एंडला आलाय. विकेट सॅक्रिफाईस केली जाते संकेत याची, कारण सफॉर याच्या बॅटला चांगले चेंडू येत आहेत. त्याने 11 चेंडू आतापर्यंत फेस केले. 15 धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्या आतापर्यंत माणसवाडी संख्येची झाली आहे 26ला 2. 2.5 षटकं संपलेत. पहिल्या डावातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. शुभम मोरकर गोलंदाजी एंड कडून हा अंतिम चेंडू घेऊन जाताना दिसेल. नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला दर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं जातंय. 2 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. मंदार आणि त्यानंतर संकेत. पहिल्या डावातील अंतिम यावेळेस थोडंसं गुलाला केलं जातं. यावेळेस दंडीत अतिरिक्तची उसळी घेतली चेंडूने. त्यानंतर चेंडू चाललाय सफान वारगीर यांच्या डोक्यावरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 1 फॉर द ओव्हर असा कॉल देखील शुभम मोरकर यांच्या कानावर पोहोचलाय. हा येतो वाईट बॉल. अतिरिक्तची 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. आतापर्यंत 27 धावा. शुभ हवेचा पुढचा बॉल स्ट्रायकिंगला सफवानसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू चालला एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो. अहमद पकडलाय झेल. फलंदाज होईल बाद 3रा. पहिल्या डावाचा खेळ संपला. धावसंख्या 27 आणि विजयासाठी पावस संघाला 28 या धावसंख्येची गरज आहे. यापुढे होणारा सामना असेल चंडिका नांदेड विरुद्ध डोकोमळे. दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. कोणत्याही प्रकारची षटकं आम्हाला कमी करायला लावू देऊ नका. 4 वरून 3 वर आले, 3 वरून 2 वर पण जाऊ शकता. त्याची दक्षता घ्या. चालू असलेला सामना मल्हार प्रतिष्ठान पावस विरुद्ध मामुरवाडी. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. धावसंख्या 27 उभारली गेली. मामुरवाडी संघाकडून 28 धावांचं टार्गेट सेट केलंय. मल्हार प्रतिष्ठान पावस संघापुढच्या समोर. चंडिका नांदेड संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचतो. या ठिकाणी यापुढे होणारा सामना असेल चंडिका नांदेड विरुद्ध डोकमळे. नाणेफेकीचा निर्णायक कौल कोणाच्या संघाच्या बाजूने जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघांनी याची दक्षता घ्यायची की सामना 3 षटकांचाच असेल.
त्यामध्ये पहिले षटक पॉवर प्लेचं असेल. या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. अशोकदादा भालेकर यांच्या हस्ते. निर्णायक कौल कोणत्या संघाच्या बाजूने जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे. नाणेफेकीचा निर्णायक कौल गेल्या ढोकंबळे संघाच्या बाजूने चालू असलेला सामना. पल्हार प्रतिष्ठान पावस विरुद्ध मामुरवाडी. 18 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज आहे. पूर्णांक 33 ची सरासरी जाऊन पोहोचले. प्रति षटकामागे साफून वारगीर गोलंदाजी एंड करून दुसऱ्या डावावर होते सुरुवात. अराउंड विकेटने पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा क्लास दाखवलाय. प्रणव मुरकर याने षटकार घेतोय. आधीच धावसंख्या छोटीशी आणि त्यानंतर अशी चेंडू हाताळल्यानंतर प्रणव थोडून चेंडू सोडणार आहे. पहिल्या चेंडूवर 6 आलेत. 18 मध्ये 28 धावसंख्येची गरज होती. पहिल्या चेंडूवर षटकार. समीकरण बदललं. 17 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची गरज. सफवान बारगीर यावेळी या षटकातील पुढचा चेंडू घेऊन दुसऱ्या डावातील हे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. यावेळी गोलंदाजाला थोडंसं दंडित केलं जातं. हा येतो व्हाईट बॉल. पहिल्या चेंडूवर षटकार आला तर नंतर थोडासा दबाव टाकलाय फलंदाजाने सफवान गोलंदाज यांच्यावर. धावसंख्या आतापर्यंत 7. अजून देखील 21ची गरज आहे. 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक चेंडू आतापर्यंत या षटकातील हाताळून झालाय. राऊंड विकेटने प्रणव स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू उचलून मारलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक चेंडू जज करतो. यावेळेस निसटलाय झेल. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न चालवलाय आणि 3 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जातील. हा झेल नव्हता. या ठिकाणी तुम्हाला ही जर झेल घेतला असतात तर ही मॅच देखील तुम्ही जिंकू शकला असतात. विकेटला फार महत्त्व दिलं जातं. लेफ्ट हँड बॅटरसाठी एक वेगळं ॲडव्हान्टेज आहे या मैदानावर आणि त्याच रूपामध्ये यावेळेस जर प्रणव बाद झाला असता तर कदाचित या सामन्याची समीकरणं थोडीशी बदलताना दिसली असती. तब्बल 3 धावा आलेत. झेल पण निसटला आणि त्यानंतर 3 धावा देखील धावून कंप्लीट केली. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली. अजून देखील विजयासाठी 18 या धावसंख्येची गरज आहे. या पहिल्या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत संपलेत. सपवान याचा पुढचा बॉल. सपवान याचा पुढचा बॉल टाकत असताना थोडासा रनअप चुकलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो गोलंदाजी एंड कडून दाखल होईल. 10 धावा आतापर्यंत आल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर वाईट आणि त्यानंतर तिहेरी धाव. सफवान पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. पकडलाय झेल. फलंदाज यावेळी वाद होईल. अहमद नाकवा गोलंदाजचा शिकार होऊन तंबूचा आसराला परतताना दिसेल. 10 या धावसंख्येवर 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना षटक आतापर्यंत संपलेत. 0.3 म्हणजे 3 चेंडू आतापर्यंत संपले. दुसऱ्या डावातील 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सजवला गेला होता. तशीच गोलंदाजी केली गेली. सपवण्याच्या माध्यमातून शरीरावर फेकला गेला चेंडू आणि तो ऑन साईडला खेळण्याच्या नादात झेलवर स्वरूपात माघारी परतलाय. आता मात्र अरफान मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. वन डाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा. इथून पुढे ही धावसंख्या जर रोखायची असेल तर तुम्हाला येणारी प्रत्येक विकेट ही फार महत्वाची आहे. 10ला 1 असं समीकरण आतापर्यंत उभं राहिलं. 0.3 षटकं संपलेत. 28 धावसंख्येचा पाठलाग करायची असताना अजून देखील विजयासाठी 15 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सफवान याचा पुढचा बॉल. अरफान स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून घर बसल्या जे सामने बघतात त्यांचे देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वागत केलं जाते.
हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला उडवायचा, मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. हा चेंडू आलाय डॉट 1 फॉर दी ओव्हर असा कॉल देखील पोहोचलाय गोलंदाजीच्या कानावर. पहिला बाउन्सर आलाय या षटकातील. याच्या पुढे अजून एक बाउन्सर तर नो बॉल. चांगले चेंडू हाताळणे सॉफ्टबॉल देखील जाणतो. मजगाव एक्सप्रेस म्हणून त्याला संबोधलं जातं. पुढचा बॉल सफवानेचा. गतीमध्ये परिवर्तन, थोडीशी मती वापरली. षटकार पडल्यानंतरच हे कमबॅक आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, मात्र त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये त्याने कमबॅक चालवलाय. सरासरी पुन्हा एकदा वाढत चालली. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला पॉवर प्ले षटक. हा चेंडू इथून पुढे जर निर्धाव आला तर पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केलं जाईल मामुरवाडी संघाच्या बाजूने. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस उचलून खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतो, मात्र चेंडू चाललाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी अरफानच्या बॅटमधून चौकार आलाय. षटक संपले पहिलं. 14 धावसंख्या 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या आतापर्यंत 14ला 1. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 14 धावा, 7ची सरासरी. करंट रन रेट तुम्ही पाहू शकता 14वर जाऊन पोहोचलाय. रिक्वायर रन रेट 7 प्रति षटका मागे. 14 रन्स नीडेड फ्रॉम 12 बॉल्स. 14 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राईक खेळला प्रणव मोरकर. त्याने एक षटकार पहिल्याच चेंडूवर मारला होता सफवानेच्या विरोधात. तो सध्याच्या घडीला पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला खेळताना दिसेल. कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल हे देखील पाहावं लागेल. तर मंदार दुसरं षटक हाताळेल असं वाटतंय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघाकडून दुसऱ्या डावातील दुसरं षटक. 12 चेंडूत 14 धावा. मल्हार प्रतिष्ठान पावस आशुदादा भालेकर यांचा या ठिकाणी संघ खेळताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रणव मोरकर ऑन स्ट्राईक. लेफ्ट हँड बॅटरच्या यादीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात हे देखील एक नाव चर्चेत राहिलंय प्रणव याचं. आणि त्याचं कारण देखील तसंच आहे. गेल्या काही काळामध्ये पावसचा संघाचा बोलबाला संपूर्ण रत्नागिरी जिल्हा त्यांनी हादरून सोडला क्रिकेटच्या विश्वात. हा ट्रॅकर ऑन साईडला उडवलाय. चेंडू चाललाय पुल सक्सेसफुल पॉवरफुल मिड विकेट बोर्डलाईनच्या बाहेर. प्रणवच्या बॅटमधून षटकार येतोय. 12 मध्ये 14ची गरज होती. पहिल्या चेंडूवर षटकार आला. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. आता मात्र विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 11. मंदार याचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू चाललाय घोषंकित क्षेत्रात. फक्त 2 धावींसाठी. 2 धावा असतील या ठिकाणी. धावसंख्या 2 पुढे सरसावेल आतापर्यंत 22. विजयासाठी 6 या धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 10. ही धावसंख्या आतापर्यंत मल्हार प्रतिष्ठान पावस संघाची. 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मंदार याचा पुढचा बॉल. यावेळेस दिशेवरचं नियंत्रण थोडंसं वरकडलं. पिचिंग ऑफसाइड ऑफ टाइम लेफ्ट हँड बॅटरच्या विरुद्ध चेंडू चालला स्क्वेअर वाईट. जिंकण्यासाठी अजून देखील 5 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक हँडला प्रणव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागलाय चेंडूने. त्यानंतर चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मधून. तिकडूनच चूक होते. धावसंख्या आधीच कमी आणि त्याच्यात अजून तुम्ही धावा खर्च करताय क्षेत्ररक्षण करत असताना. सामना सध्याच्या घडीला बरोबर समांतर जाऊन पोहोचलाय 27ला 1. एका धावेची गरज विजयासाठी मल्हार प्रतिष्ठान पावस संघाला. डोकोमळे संघाला विनंती, तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा त्वरित. मंदार यांचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खडे ठोकून दिलाय. चेंडू मिडविकेट बोलण्याच्या बाहेर आणि विजयी षटकार येतोय प्रणव मोरकरच्या बॅटमधून आणि हा सामना जिंकलाय मल्हार प्रतिष्ठान पावस संघाने. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील.